प्रश्न पहिला, बाबा आमटे यांचे मूळ नाव काय होते? पर्याय आहे ए मुरलीधर, बी विठ्ठल, सी नामदेव, डी प्रकाश. तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला प्रत्येक प्रश्नामागे 5 सेकंदाचा टाइम दिला जाईल. तुमची वेळ सुरू होते आत्ता. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए मुरलीधर. प्रश्न दुसरा, लहानपणी बाबा आमटे स्वतःला कोणत्या प्रसिद्ध पात्रासारखे समजायचे? पर्याय आहे ए मोगली, बी रॉबिन हुड, सी शक्तिमान, डी टार्झन. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी रॉबिन हुड. प्रश्न तिसरा, बाबा आमटे तरुण वयात कशाचे खूप शौकीन होते? पर्याय आहे ए महागड्या गाड्या व चित्रपट, बी क्रिकेट, सी ट्रेकिंग, डी फोटोग्राफी. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए महागड्या गाड्या व चित्रपट. प्रश्न चौथा, वकिली करत असताना बाबा आमटे यांनी कोणते खटले मोफत लढवले? पर्याय आहे ए राजांचे, बी व्यापाऱ्यांचे, सी गरीब शेतकऱ्यांचे व गरिबांचे, डी इंग्रजांचे. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी गरीब शेतकऱ्यांचे व गरिबांचे. प्रश्न पाचवा, बाबा आमटे यांच्या पत्नीचे नाव काय होते ज्यांना सर्वजण साधनाताई म्हणत? पर्याय आहे ए इंदुमती, बी शांताबाई, सी गोदावरी, डी कस्तुरबा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए इंदुमती. प्रश्न सहावा, एका कुष्ठ रुग्णाला पाहून बाबा आमटे सुरुवातीला घाबरून का पळाले होते? पर्याय आहे ए तो ओरडला म्हणून, बी रोगाची भीती वाटल्यामुळे, सी पाऊस येत होता, डी अंधार होता. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी रोगाची भीती वाटल्यामुळे. प्रश्न सातवा, भीतीने पळून गेल्यानंतर बाबा आमटे यांनी स्वतःला काय प्रश्न विचारला? पर्याय आहे ए मी वकिली का करू, बी माझ्या मनात रुग्णाबद्दल दया का नाही, सी मी पळून का आलो, माझी भीती खरी का खोटी, डी मी श्रीमंत कसा होऊ. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी मी पळून का आलो, माझी भीती खरी की खोटी. प्रश्न आठवा, रुग्णांची सेवा करण्यासाठी बाबा आमटे यांनी कोणती संस्था स्थापन केली? पर्याय आहे ए आनंदवन, बी शांतीवन, सी माऊली आश्रम, डी सेवाग्राम. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए आनंदवन. प्रश्न नववा, बाबा आमटे यांचे समाधीस्थळ कोठे आहे? पर्याय आहे ए वरोरा, बी गडचिरोली, सी नागपूर, डी पुणे. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए वरोरा. प्रश्न 9वा, आनंदवनाची सुरुवात बाबा आमटे यांनी किती कुष्ठ रुग्णांसोबत घेऊन केली? पर्याय आहे ए 100 रुग्ण, बी 6 रुग्ण, सी 50 रुग्ण, डी 1 रुग्ण. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी 6 रुग्ण.
प्रश्न 11वा, कुष्ठरोग हा संसर्गजन्य नाही हे सिद्ध करण्यासाठी बाबा आमटे यांनी काय केले? पर्याय आहे ए. स्वतःच्या शरीरात कुष्ठरोगाचे जंतू टोचून घेतले. बी. औषध शोधले. सी. भाषण दिले. डी. लस घेतली. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. स्वतःच्या शरीरात कुष्ठरोगाचे जंतू टोचून घेतले. प्रश्न 12वा, महात्मा गांधींनी बाबा आमटे यांना कोणती पदवी किंवा नाव दिले होते? पर्याय आहे ए. राष्ट्रसंत. बी. अभय साधक. सी. महामानव. डी. लोकनायक. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. अभय साधक. प्रश्न 13वा, भारताची एकात्मता टिकवण्यासाठी बाबा आमटे यांनी कोणती मोहीम काढली होती? पर्याय आहे ए. भारत जोडो. बी. दांडी यात्रा. सी. भूदान चळवळ. डी. स्वदेशी मोहीम. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. भारत जोडो. प्रश्न 14वा, बाबा आमटे कोणत्या मोठ्या धरणाच्या विरोधात नदीकाठीवर झोपडी बांधून राहिले होते? पर्याय आहे ए. कोयना धरण. बी. जायकवाडी धरण. सी. नर्मदा धरण. डी. भाकरा नांगल. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. नर्मदा धरण. प्रश्न 15वा, पाठीच्या आजारामुळे बाबा आमटे शेवटची अनेक वर्ष कशी काढत असत? पर्याय आहे ए. व्हीलचेअरवर बसून. बी. झोपून. सी. काठी टेकून. डी. नेहमी चालत. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. झोपून. प्रश्न 16वा, बाबा आमटे प्रवास करताना गाडीमध्ये कशी व्यवस्था करत असत? पर्याय आहे ए. गाडीत झोपण्यासाठी आडवी सीट बनवली होती. बी. हेलिकॉप्टरने जात. सी. बैलगाडीने जात. डी. बसने जात. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. गाडीत झोपण्यासाठी आडवी सीट बनवली होती. प्रश्न 17वा, आशियाचा नोबेल मानला जाणारा कोणता मोठा पुरस्कार बाबा आमटे यांना मिळाला? पर्याय आहे ए. भारतरत्न. बी. रॅमन मॅगसेसे पुरस्कार. सी. पद्मभूषण. डी. ऑस्कर. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. रॅमन मॅगसेसे पुरस्कार. 18वा, बाबा आमटे यांना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या रकमेचे त्यांनी काय केले? पर्याय आहे ए. स्वतःसाठी गाडी घेतली. बी. बँकेत ठेवली. सी. आनंदवनाला दान केली. डी. मुलांना दिली. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. आनंदवनाला दान केली. प्रश्न 19वा, बाबा आमटे यांनी मृत्यूनंतर दहन करण्याऐवजी काय करण्याची इच्छा व्यक्त केली होती? पर्याय आहे ए. मृतदेह नदीत सोडणे. बी. दफन करणे. सी. वैद्यकीय कॉलेजला देणे. डी. काहीच नाही. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. दफन करणे. तर आजचा शेवटचा प्रश्न आहे, खिशात फक्त 14 रुपये घेऊन बाबा आमटेंनी काय उभे केले? पर्याय आहे ए. अंध अपंगांची शाळा. बी. आनंदवन आश्रम. सी. स्वतंत्र शेतकरी चळवळ. डी. अनाथ आश्रम.
तर असेच दररोज नवीन प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी, आनंदवन आश्रम. तर भेटूया अशाच नवनवीन प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.